नमस्कार, आपलं हे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। पुन्हा मी एक असा मस्त विषय घेऊन आलेली आहे आणि विषय असा आहे की खूप नाजूक आणि खूप कोमल आणि खूप महत्त्वाचा असा हा विषय आहे आजचा। की कसा असते बघा, माणसाला प्रत्येकाजवळ एक मन असते। मन समजलं? प्रत्येकाजवळ एक मन असते, ती प्रत्येकाच्याच हृदयामध्ये एक मन असते आणि त्या मन हा विषय खूपच आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे। आणि मन हा विषय आवश्यक तर आहेच, पण त्या आवश्यक विषयावर आपल्याला आज सखोल असं मी बोलणार आहे की मन हा विषय असा की मन हे इतकं नाजूक, काचेसारखं नाजूक आहे। काचेसारखं मन नाजूक, आणि त्या काचेसारख्या मनाला नाजूक काहीच सहन होत नाही हो। काहीच होते का सहन? नाही। कोणी बोललेलं सहन होत नाही, कोणी भांडलेलं सहन होत नाही, कोणी रागवलेलं सहन होत नाही। तर त्या मन एवढं नाजूक, जसं फुलाच्या पाकळ्याला आपण जर अलगद हात धरला तर ठीक आहे, जरा दाबून जर धरला तर कशा त्या चिमतात, तसं हे नाजूक मन आहे। त्या नाजूक मनाला जरा जरी काही कोणी बोललं की त्या मनाला तडा जातो, त्या नात्याला तडा जातो। त्यामुळं काय करायचंय माहित आहे का? ह्या नाजूक ह्या मनाला जपायचंय आपण सगळ्यांना जपायचंय। आपल्या स्वतःच्या तर मनाला जपायचंच आहे हो, पण दुसऱ्याच्या मनाला जपायचंय। आणि दुसऱ्याच्या मनाला जपताना आपल्याला घ्यायची काळजी की दुसऱ्याच्या मनाला जपताना काय करायचं? तर दुसऱ्याच्या मनाला जपताना आपण एकच करायचं आहे की आपण बोलताना विचार करून पुढच्याला बोलायचं आहे, जेणेकरून त्यांचं मन दुखणार नाही, त्यांच्या मनाला वाईट वाटणार नाही आणि त्यांचं मन तुटणार नाही। ह्याची आपण दक्षता घ्यायची आहे बोलताना पुढच्या व्यक्तीला। त्यांचा अपमान नाही होणार, त्यांना कधी दुःख होणार नाही आपल्या ह्या बोलण्याने। आणि माणसाचं मन तुटायला वेळच लागत नाही, वेळच। आपण जर एखादी गोष्ट न विचार करता जरी बोलली पुढच्या व्यक्तीला आणि ती गोष्ट त्यांना लागली की त्यांचं मन लगेच तुटून जाते। मी पहिलेच सांगले, मन हे काचेसारखं आहे, काचेसारखं। काचेचं भांड्याला जरा जरी धक्का लागला की त्याला तडा जातो, ऊल जाते की नाही, तसंच हे मन आहे। मन वाटते पण एवढं नाजूक आहे। म्हणून काय करायचंय माहित आहे? प्रत्येकाचे मन जपायला शिकायचंय आपल्याला। प्रत्येकाच्या मनाचा विचार करायचा आहे। प्रत्येकाच्या मनाचा विचार करून आपण जर बोललो तर पुढच्याचं मन कधीच तुटणार नाही, आपले लोक आपल्यापासून कधीच दूर होणार नाही। तर आपल्याला काय करायचंय माहित आहे का? पहिल्यांदा जसं झाडाची काळजी घेतो आपण छोटंसं झाड लावतो आणि त्या झाडाला पाणी घालत राहतो, पण त्या जर झाडाला खाली मातीच्या ऐवजी एखादा दगड जर लागला तर ते झाड वाळते की नाही? मुळीला जर दगड लागला की झाड आपोआप वरचं वाळते बघा। तसंच आहे हे मन। धड हे मन आपल्याला दिसत नाही, धड हे मन आपल्याला नजरेला दिसते का मन? दिसत नाही, पण ते मन एवढंच का कोमल असेल? त्या मन काय एवढं चंचल असेल? आज मनानं विचार केला मी दिल्लीला आहो, तर हे मन एका क्षणार्धात दिल्लीला पोहोचतं। दिल्लीला मन म्हणलं मी हे करत आहो की लगेच आपल्या समोर चित्र उभं राहतात की आपण ते करालेलं सगळं। मन सगळ्या आपल्या जीवनाची दोरीच मनाच्या हातात असल्यासारखी आहे। आपलं मन खंबीर असेल तरच आपण काही गोष्टी करू शकतो आणि त्या करतो आणि तिथं सक्सेस पण होतो। त्यामुळं काय करायचंय माहित आहे का? होता होईपर्यंत ह्या नाजूक मनाचा विचारच करायचा, विचार स्वतःच्या तर करून दुसऱ्याचा पण करायचा। मग काय करणार आपण माहित आहे? मनाला झाडासारखं जोपासायचं, झाडासारखं, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या।
मग आता झाडासारखं जोपासायचं म्हणल्यावर काळजीच घ्यावं लागणार आहे ना. बरं तुम्ही करून बघा. बरं तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा विचार करून बघा, दुसऱ्याचे मन जपून बघा. बघा तुम्हाला फरक कसा जाणवतो, कसा फरक वाटतो. आणि दूर दूर तर लोक जातच नाहीत आपण जर दुसऱ्याच्या मनाचा विचार केला तर. पण जर दूर गेलेले लोक असतील आणि त्यांच्या आपण मनाचा जर विचार केला की आपल्याबद्दल त्यांच्या मनात जागा निर्माण होते. जागा 100% जागा निर्माण होते आणि ते हळूहळू आपल्यापाशी येतात. त्या हळूहळू आपल्यापाशी आल्यानंतर काय होती माहित आहे का आपल्याला, की ते काय करतात माहिती आहे का, आपल्याजवळ जर येतातच येतात, पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जी जागा असते ती जागा निर्माण होते. मग काय करायचे माहिती आहे का, आपण दुसऱ्याच्या मनामध्ये सतत राहायचे. आणि दुसऱ्याच्या मनात जर सतत राहायचं असेल तर काय करावं लागणार आहे माहिती आहे, त्यांचं मन जपायचं आहे. त्यांचं मन जर जपायचं असेल तर काय करावं लागणार आहे, आपलं मन मोठं करावं लागणार आहे. पुढच्याचं मन जपायचं म्हणलं तर आपलं मन मोठं करा, काहीच अडचण नाही. माझ्या जर चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्रायबर व्हा. असंच आणि रोज नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या चॅनलवर आपल्याला बघायचा आहे. त्यामुळं काय करायचंय माहिती आहे काय, डेली व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील आणि तुम्ही डेली बघून असंच सहकार्य करायचं आहे. मग मन हा विषय असा आहे की खरंच मन दिसणार नाही, पण मन जपायचं आहे. जसे झाडे लावा झाडे जगवा म्हणतात, तसंच आपण आपल्या मनाला आणि इतरांच्या मनाला आपण जपलंच पाहिजे. आणि जपून आपण नाते आपले टिकून ठेवलेच पाहिजे. आणि तुम्ही जर तुमच्या मनाला आणि इतरांच्या मनाला जर जपलात तर तुमचं नातं 100% टिकणार. ते नातं तुटणार नाही. आपले मित्रमैत्रिणी कधीच तुटणार नाहीत. आपले नातेवाईक आपल्यापासून दूर कधीच जाणार नाहीत, तर ते आपल्यापाशीच राहणार आहेत. त्यामुळं काय करायचंय माहिती आहे, आपण फक्त एकच काम करायचंय की मनाचा विचार करायचा. चला मग थांबूया. नमस्कार.